किती मोठी आहे गाडी. जर केलो ना लहान मुलांचं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर या इकडे काशाला घ्यायला. गाडी सर्व्हिसिंग करायला चालू आहे तर तुम्हाला जाऊन दाखव. त्या मार्बलचं दुकान आहे. पूर्ण पॉईंट दिसतं ना इथून. पूर्ण 9,000ला भेटेल तुम्हाला नूडल्स चायनीज. सो हे गाइस, वेलकम टू माय रवींद्र ब्लॉग. तर आज मी आहे कासा. तर ती कामाला मला सुट्टी होती ना त्याच्यामुळे मी आलो आज. तर तुम्हाला मी सगळीकडला एक्सप्लोर करतो कासा कशा प्रकारे आहे. तर तुम्हाला फेस्टिवलला आले असतील तर तुम्हाला माहीतच असेल. मला यायला भेटलं नाही कारण दुनिया माझ्याशी टक्कर देत होती. त्याच्यामुळे तुम्हाला भाई कभी हारेगा नाही, दुनिया से टक्कर देगा. रिचार्ज मारणार आहे तर कुठे मारतो आणि कोणत्या दुकानात मारतो तुम्हाला सगळं दाखवतो. तर फर्स्ट टाईम मी 1 वर्षाचा रिचार्ज मारणार आहे. तर बघू आता किती ऑफर त्या दुकानात जाऊन ऑफर मी बघेन तेव्हा मारेन, तुम्हाला दाखवेन. आणि काय काय अजून वस्तू बरेच काही वस्तू घ्यायच्या आहेत. तर त्याला टाईम न वेस्ट करत रिचार्ज मारायला जाऊ. चला लेट्स गो. तर गाईज मी सिटी बिल्डिंगच्या जवळ आलो आणि हे माझ्या पाठीमागे दिसत असेल विवोचं दुकान आहे. तिथे मी रिचार्ज मारायला गेलेलो 1 वर्षाचा. तर गाईस ऑफर एवढी महाग झाली ना की 3,000 वर्षाचा रिचार्ज आहे ती पण एकच ऑफर होती. आणि 2,000चा जी ऑफर बघितली ती फक्त 200 दिवसच होती. तर तुम्हाला थोडासा सिटी बिल्डिंगचा व्ह्यू दाखवतो. इकडे गाड्या पार्किंग करायला तुम्हाला हे पण गाड्या पार्किंग जर आले इकडे तुम्ही कधी तर इकडे गाड्या पार्किंग करू शकता. आणि इकडनं असं आईस्क्रीमचे दुकान आहेत मस्तपैकी. तुम्हाला जर थंड काय खायचं असेल तर इकडे आईस्क्रीमचे दुकान आहेत, मेडिकल पण आहेत. हां असंच ब्लॉगिंग बनवतो यूट्यूबवर. मावशी बोलते व्हिडिओ काढायला बघू शकता तिकडे. हे बघा ही नवीन दुकान आहेत. अशा प्रकारे आले ना तुम्ही इकडे तर कधी इकडे नक्कीच बघा. तुम्हाला कपडे घ्यायचे असतील ना तर इकडे काशाला नवीन दुकानं खोललेत मस्तपैकी. गाईस मी पण पहिल्यांदा फर्स्ट ह्या दुकानांना आता भेट देतो पहिल्यांदा. म्हणजे इकडे नव्हती पहिले, असं नुसतीच होती गलीसारखी. पण कधी बनवली काय माहीत. माझे पण खूप दिवसातून काशाला फेरी झाली. तर बघू तुम्हाला दाखवतो. आता जर मला कपडे इकडे चॉईस आले तर मी एखाद पीस तरी घेईन. तुम्ही नक्कीच बघा. बजरंगी फॅशन, अनमोल, न्यू श्रीजी फॅशन, सायरिया आईस्क्रीमचं दुकान पण आहे इकडे. आणि हे बघा असे काही टी शर्ट नाते लावले. तर गाईस मी आज हेअर कटिंग करणार होतो. तर हेअर कटिंगचा जर तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला जर बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला बघायचं असेल तर मी हेअर कटिंग कशी करेन, हेअरस्टाईल कशी करेन ती. तर गाईस मला तुमचा सपोर्ट दिसत नाही. तर मी हेअर कटिंगचे खूप व्हिडिओ टाकलेत माझ्या चॅनलवर. तर तुम्हाला तुमचा अजून सपोर्ट दिसत नाही. तर मला वाटते का तुम्हाला व्हिडिओ माझे हेअर कटिंगचे आवडत नाही त्याच्यामुळे. तर मी माझा नाही टाकायचा विचार आहे. जर तुम्ही मला कमेंट करून सांगलं एक जणा तरी कमेंट केला ना तर नक्कीच मी व्हिडिओ बनवेन त्याच्यासाठी. ट्रेंडिंगची 2026ची जर तुम्हाला स्टाईल बघायची असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेनच. तर मी थोडासा काचा दाखवतो फिरून कशा प्रकारे आहे ते. चला आणि इकडे नारळाचं पाणी बघू तुम्हाला प्यायचं असेल तर येऊ शकता. इकडे उसाचा रस पण आहे. आणि मुलांची शाळा सुटली आत्ताच काशाला. बघू शकता किती मुले आहेत. तर जे फेस्टिवल होतं ना फेस्टिवल त्याच शाळेत आहेत मुले ही. गाईस मला ना असे लहान मुलं बघून ना लहानपणीची आठवण आली मला पहिल्यांदा. खूप भारी वाटलं. काशाला कधी आले ना तिथे बस स्टँड आहे. तुम्हाला बस स्टँड दाखवतो थोडासा. हा बघा इकडे हा बस स्टँड आहे. कधी जर आले तर इथे बस थांबते. ह्या जागेवर बस थांबते इकडे. आणि हा बस स्टँड आहे अशा प्रकारे. तर चला तुम्हाला मी थोडा तिकडे पुढे जाऊन दाखवतो थोडासा. तुम्ही कंटिन्यू राहा. ते 3 रस्ता आहेत ना तिथे जो मधा बिरसा मुंडाचं त्याची मूर्ती आहे ना ती तुम्हाला थोडं जवळ जाऊन दाखवतो. आणि इकडे पोलीस स्टेशन आहे बघू शकता. थोडासा झूम करून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इथे पोलीस स्टेशन आहे. गाईस मी काशामध्ये ब्लॉगिंग स्टार्ट केली ना तेव्हापासून एवढी मुले मला लहान मुले एवढे हसतात ना. बट मला काही फरक नाही पडत.
मी लाजत नाही कधी पण ब्लॉगिंग करायला, कारण की मला शौक आहे ब्लॉगिंग करायचा त्याच्यामुळे. ओली मच्छी, सुकी मच्छी पण आहे. जय जोहार, जय आदिवासी. दरवर्षी जिकडे फेस्टिवल असते ना तिकडे हा रस्ता जातो तिकडनं. जर तुम्ही कधी आले ना त्या बिरसा मुंडापासून असं सरळ जायचं आणि तिकडे जे शाळा पण आहे म्हणजे स्कूल तिकडे आहे आणि तिकडेच फेस्टिवल पण होतं. तुम्ही आले असेल तर तुम्हाला माहीतच असेल. वरतून काय कासाचा असा व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही. वरतून उतरताना साईडला मोबाईलचं दुकान आहे. इकडे पण मोबाईलचं दुकान आहे. तर गाईस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, कारण की मी पब्लिकमध्ये ब्लॉगिंग शूट करतो आणि माझ्याकडे स्टँड पण नाही आहे. स्टँड पण मी आणायला विसरलो, त्याच्यामुळे मी हातानेच ब्लॉगिंग म्हणजे स्टार्ट केलेली आहे. तर स्टँड मी घरीच विसरलो, मी काढून ठेवलेला बट मला भेटला नाही त्याच्यामुळे. आणि ह्या दुकानात थोडंसं जाऊन बघू का आपण, मला घ्यायचे वस्तू बट बघू भेटते का. अरे अरे यार हे तर चेंज झालं पूर्ण. मला जी वस्तू घ्यायची होती ते ना हे चप्पलचं दुकान झालं. पहिलं सगळं हे होतं ना म्हणजे असं नोवेल्टीचं सगळं होतं सामान, आता सगळं चप्पलचं दुकान आहे. हे चेंज झालं हे दुकान. म्हणजे 2026मध्ये अपडेट केलं वाटतं. काय मला कसं बेस्ट ना. हां कधीपासून किती म्हणजे महिना झाला याला. किती महिने झाले. 7 महिने का. तर गाईस बघू शकता 7 महिने झाले म्हणजे दुकान हे चेंज झालं. पहिलं इकडे नॉवेल्टीचं दुकान होतं, म्हणजे इथूनची नॉवेल्टी तिकडे गेली का असं. आणि नाव तेच आहे का दुकानाचं. हा काय इथूनचं दुकान चेंज झालं तिकडे गेलं. बघू शकता इथे थोडंसं तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन बघा. इकडे ते दुकान इथे आलं. पूजा गिफ्ट शॉप आहे आणि नॉवेल्टी आहे. बघू शकता तुम्हाला आतमधचा थोडासा व्ह्यू दाखवतो कशा प्रकारे काय काय आहे वस्तू ती. हे बघा गाडी किती मोठी आहे. गाडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर खेळवणं लहान मुलांचं अशा प्रकारे आहे. बघू शकता जर तुम्हाला घ्यायचं असेल तर या इकडे काशाला घ्यायला अशा प्रकारे. आणि इकडे लहान मुलांच्या छोट्या छोट्या सायकली आहेत अशा प्रकारे. आणि हे शिमग्याचं आता सण येणार आहे ना त्याच्यामुळे हे सगळे आणून ठेवले तिकडे प्रकारे. आणि आतमध्ये थोडासा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर गाईस या दुकानाचा तुम्हाला व्ह्यू दाखवला कशा प्रकारे येते. तर सगळं सामान भेटते तुम्हाला. जर घ्यायचं असेल तर इकडे या काशाला. हे नोवेल्टीचं दुकान आहे तर मला दाखवलं. चला डायरेक्टली गाईस आता जाऊ. मी जिथे गाडी सर्व्हिसिंगला टाकली तिथे जातो. ब्लॉगिंग स्टार्ट केल्यानंतर कारण की माझ्याकडे स्टँड पण नव्हता ना त्याच्यामुळे पब्लिक मला हसत होती. बट मला नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. ह्या जागी इथे बाईक सर्व्हिसिंग करून मिळेल तुम्हाला. आणि इथे शोरूम आहे न्यू गाड्या जर तुम्हाला बाईक घ्यायची असेल तर. आणि तुम्हाला नंबर पण आहे कॉन्टॅक्ट करू शकता इकडे. आणि हा बघा ट्रॅक्टर रस्त्याच्या साईडलाच ही दुकान आहे तर इकडे. आणि कासा तिकडे राहिला आणि थोडासा कासाच्या पुढे इकडे थोडा मागे इकडे हे दुकान आहेत. तुम्हाला जर खुर्च्या या मोटर या काय पण घ्यायचं असेल ना इकडे कपाट वगैरे कपाटाचं पण दुकान आहे बघू शकता अशा प्रकारे. तर तुम्हाला दुकानाचं पोस्टरचं नाव आता नाही सांगणार. हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला यायचे असेल तर या. माझा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला समजेल. आणि इकडे दरवाजे पण आहेत हे बघू शकता. इकडे इथे हे दरवाजे आहेत
जर तुम्हाला घ्यायचं असेल तर येऊ शकतात. मार्बलचं दुकान आहे. अरे ड्रिल मशीननी कटिंग करत असतील. काका काका कसे आहेत, बरे ना? जे वॉशिंग सेंटर आहे बघू शकता. अशा प्रकारे थोडंसं झूम करून दाखवतो. हे बघा तिकडे वॉश करायला लावलं आहे मशीन बघू शकता. इकडे आहे बाया इकोमध्ये थम्सअप आहे. जे दुकानात थंडी तुम्हाला लागत असेल तर इकडे येऊ शकता तुम्ही. हे बघा हे दुकान आहे ते. अरे इथं तुम्हाला जर थम्सअप या कोणत्या पण थंडी तुम्हाला जर दुकानामध्ये मोठं तुमचं दुकान असेल तर ह्या दुकानाला नक्कीच विजिट करा. ग्रामपंचायतचं इकडे घरसारखं आहे. आणि हे बघा इकडे शोरूम. इथे खिडक्या तुम्हाला जर डिझाईनच्या पाहिजेत असेल तर इथे तुम्ही ऑर्डर देऊ शकता. बनवतात इथे खिडकी आहे. आणि हे इथं शोरूम आहे. त्या प्रकारे मला बाईक घ्यायची असेल तर खूप सारे म्हणजे काशाला खूप शोरूम आहेत. थोडासा मी पुढे आलो आणि इथे मला कडिंगलचं दुकान भेटलं जे आपल्या माणसाने टाकलेलं आहे बघू शकता. अशा प्रकारे मी बघा इकडे कडिंगल आहे. आले ना जर काशाला तुम्ही जर फेरी केली ना तर तुम्हाला कासा आवडेल एवढा भारी आहे. आणि थोडाच पुढे चालल्यावर मला इथे भेटल्या खुर्च्या सोफा जे लाकडाचे बनवले आहेत. हे दोघेजण आहेत काका, त्यांचे ह्या खुर्च्या आहेत. काका किधर से लाया ये? जलगांव. ये कितने का है एक? 9,000 का. 9,000. और ये वो बैठा है वो पूरा 9,000 का. ये इधर से पूरा 9,000 का. हा पूर्ण पॉईंट दिसतो ना इथून, हा पूर्ण 9,000ला. तर काका बेस्ट ऑफ लक. इथे ट्रॅक्टर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर इथे ट्रॅक्टर भेटतात. म्हणजे आपल्याला सध्या लहान ट्रॅक्टर आहेत तुम्हाला घ्यायचे असेल तर. इकडे चायनीचं दुकान आहे केसरी दरबार. मी गॅरेजवर पोहोचलो आणि पप्पा तिथे बसलेला आहे खुर्चीत आणि आमची गाडी सर्व्हिसिंग करायला चालू आहे. तर तुम्हाला जाऊन दाखवतो कशा प्रकारे अजून झाली का नाही ती. तर गाडी सर्व्हिसिंग सध्या करायला चालू आहे. आणि हा बघा इकडे माझा पप्पा बसलेला आहे खुर्चीमध्ये. तर फायनली गाईस आमची गाडी सर्व्हिसिंग करून झाली. हे बघा इथे ठेवले आणि आम्ही गाडी सर्व्हिसिंग केली. अमन ऑटो पार्ट गॅरेज. तर वॉशिंग सेंटरवर आहे. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नंबर पण आहेत. हे बघा इथे हा बब्बू कॉन्टॅक्ट. इथे तुम्हाला जर सर्व्हिसिंग करायची असेल तर ह्या गॅरेजला तुम्ही नक्की येऊन आणि सर्व्हिसिंग करू शकता. बाबा पैसे द्यायला लागले सर्व्हिसिंगचे. तर आता तर आम्ही डायरेक्टली घरी जातो. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझा हेअरकटचा जर व्हिडिओ बघायचा असेल ना तर माझी हेअरस्टाईल बघायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जर कमेंट केला तर तेव्हाच मी व्हिडिओ बनवेन. हेअर कटिंगचे मी व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो एवढी मेहनत करून. बट तुम्ही मला सपोर्ट नाही द्यावं. त्याच्यामुळे जर कमेंट आला तर मी नक्की व्हिडिओ बनेन. तर काशातून गाईस डायरेक्टली आम्ही चारोटीला पोहोचलो आणि आता इथे आमची गाडीची बघा सर्व्हिसिंग झाली. तर गाईस पप्पा तिकडे गेला भाजीपाला घ्यायला म्हणजे कांदा बटाटा आईने बोलवलेला. तर ते सगळं घेतलं की आम्ही मग डायरेक्टली घरी जाऊ. तर आता मी सध्या आहे चारोटीला. हा बघा असा चारोटीचा काय व्ह्यू आहे. अशा प्रकारे मी सामान घेतलं की डायरेक्टली घरी जाऊ. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असा तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. चला पाहिजे भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय बाय.